बिलाला या अधिनियमाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। या निमित्तानं त्या सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि या विधेयकाच्या पारित झाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि हा कायदा या देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये एक आमूलाग्र असा बदल घडवून आणेल हा विश्वाससुद्धा या निमित्तानं व्यक्त करतो। लोकसभेमध्ये मोदीजींनी आज बोलताना सांगितलं की प्रत्येकाने या विधेयकाला सहमती दर्शवावी। विरोधकांना विनंती केली आपण या विधेयकाला पाठबळ द्यावं आणि या नारी शक्तीच्या अनुषंगाने नारी शक्तीच्या मार्फत देशामध्ये नारी शक्तीचा कशा प्रकारे सहभाग लाभेल। हे खरं तर संपूर्ण देशभरामध्ये मोदीजींच्या या निर्णयाचं स्वागत होतं आहे। संपूर्ण महिला शक्ती आपले राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकीय महिला पुढे येत आहेत। त्याचबरोबर फक्त राजकारण समाजकारणातल्या नाही, उद्योग असतील, विविध आपल्या सहकारी संस्था असतील, यामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला की ज्यांना आज आपल्या कर्तृत्वावरती काहीतरी सिद्ध करून दाखवण्यात आलेलं आहे, त्यांना निश्चितपणानं अशा पद्धतीच्या निर्णयामुळेचा आनंद वाटेल। इथं आमच्या सौ चारुशीला घरत आहेत, त्या पनवेल शहराच्या 5 वर्ष नगराध्यक्ष राहिल्या होत्या, उपमहापौर होत्या, त्या स्वतः शिक्षिका होत्या। आमच्या महापौर डॉक्टर कविता चोतमोल यांनासुद्धा राजकीय पार्श्वभूमी नव्हती। अशा राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या महिला आज नगराध्यक्ष, उपमहापौर, महापौर या पदापर्यंत पोहोचल्यात। पुढच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला महिलांना खासदार, आमदार बनण्याची संधी मिळेल तेव्हा आपोआपच या देशामधली समस्त नारी शक्ती जी देशातल्या लोकसंख्येच्या 50% आहे, ही सर्व अधिक ऊर्जेनं काम करेल। प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा हा परफॉर्मन्स हा या देशाला अधिक ताकदीनं पुढे नेण्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की किती काळ आम्ही सांगत राहायचं की आमचा देश गरीब आहे, आमचा देश विकसनशील आहे। नाही, विकसित भारत 2047 साली झाला पाहिजे। या दिशेनं हे पाऊल अधिक ताकदीनं आम्हाला पुढे नेणारं ठरणार आहे। श्रेय मला नको आहे, पण विरोधकांनी श्रेय घ्यावं, पण या विधेयकाला पाठबळ द्यावं ह्या मोदींच्या विनंतीकडे आपण कसं पाहतो। मोदीजींच्या नेतृत्वाला त्यांचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी निश्चितपणानं अभिवादन करेन की मोदीजींनी नारी शक्तीला ताकद देण्याच्यासाठीची भूमिका घेतली। यामध्ये हे अतिशय महत्त्वाचं विधेयक आहे। या विधेयकाच्या पायामध्ये कुठल्याही बेड्या न घालता हे विधेयक पास झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांनी या निर्णयाला पाठबळ द्यावं आणि हवं तर श्रेय त्यांनी घ्यावं, पण हे विधेयक पास करावं। धन्यवाद।